नमस्कार. मी अनिरुद्ध मराठे. नमस्कार आशुतोष अनिरुद्ध. हा. नमस्कार आशुतोष. आज इथे आपण आशुतोष शिर्के यांच्याबरोबर थोडी चर्चा करणार आहोत. आशुतोष शिर्के हे नॉलेज स्क्वेअर करिअर मेंटर्स या संस्थेचे सीईओ आहेत आणि ते प्रामुख्याने तरुणांना, युवकांना करिअरच्या संदर्भात मार्गदर्शन करणं, यांची मेंटरशिप करणं किंवा वेगवेगळे एज्युकेशनल प्रोग्राम्स डिझाईन करणं, कॉर्पोरेट वर्ल्डसाठी देखील, स्वयंसेवी संस्थांसाठी देखील अशा प्रकारचं काम ते करत असतात. आणि सध्या ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ट्रेनिंग विभागाचे प्रमुख आहेत. तर आशुतोष, तुमचं हार्दिक स्वागत. धन्यवाद अनिरुद्ध. तुमच्या चॅनल बद्दल हल्ली खूप बोलबाला चालू आहे आणि तुम्ही फारच धाडसानी काही व्हिडिओज करताय आणि ते खूप व्हायरल होत आहेत आणि ते अनेक मित्रांकडनं मला मिळत आहेत. त्यामुळे आपल्याला त्या सगळ्याबद्दल आपलं अभिनंदन. आपण आज गप्पा सुरू करूया. चालेल. मुख्य विषय असा आहे आणि प्रेक्षकांसाठी मी असं सांगेन की आपण ज्या वेळेला सामाजिक राजकीय विचार करतो, परिस्थिती बघतो आजूबाजूची, तर भारतामधल्या परिस्थितीमध्ये आपल्याला एक दिसतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या उपशाखा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या संस्था या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत असं आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ वनवासी संघटना असेल, तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा, मजदूर संघटन असेल, तुम्ही कोणतंही क्षेत्र भारतातलं निवडा, सामाजिक अथवा राजकीय, त्यामध्ये संघाच्या विचारांवर चालणाऱ्या संस्था तुम्हाला निश्चित दिसतील. तिथे काम करणारे कार्यकर्ते निश्चित दिसतील आणि त्याच्या संघाची विचारसरणी ही उजवी विचारसरणी असं समजलं जातं आणि त्याच्या उलट संघाला जो विरोध करणारा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. 100-125 वर्ष, त्याहूनही अधिक वर्ष या पक्षाच्या स्थापनेला होऊन गेली, परंतु आपल्याला असं दिसत नाही की काँग्रेसचे एक थिंक टँक किंवा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणारी संस्था ह्या कोणत्याच गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. आणि मुख्यतः समाजातल्या घटकांकडून ज्या ज्या वेळेला मी ऐकतो त्यावेळेला ते दरवेळेला हा प्रश्न करतात, अरे पण तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे काहीच नाहीये, तुम्ही का नाही असं निर्माण करत. आणि गेले 5 ते 6 वर्ष तरी मी हा जो प्रवास आहे, काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रवास आहे तो थोडा बहुत जवळून पाहिलेला आहे, ज्यामध्ये आशुतोष शिर्के हे मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले आहेत. तर आशुतोष, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, सर्वप्रथम पहिला प्रश्न हा आहे की ज्या वेळेला मी ऐकतो की काँग्रेसकडे कार्यकर्त्यांना प्रशिक्षण करण्याची एक प्रक्रिया आहे, ही उपलब्धच नाहीये आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना साध्या-साध्या गोष्टींवर देखील उत्तरं देता येत नाहीत. 70 वर्षात, उदाहरणार्थ 70 वर्षात काँग्रेसने काय केलं तरी देखील ज्या झगमगाटी प्रकारे भाजपची लोक गेल्या 12 वर्षात काय केलं असं सांगतील, त्या प्रकारे काँग्रेसला 70 वर्षांचा देखील लेखाजोखा मांडता येत नाही त्यांच्या कार्यकर्त्यांना. ही एक मोठी टीका समाजातल्या सर्वांकडून होते. तर काँग्रेस नक्की काय करतंय? कार्यकर्त्यांना काय प्रशिक्षण देतंय? काय काय चाललंय काय? हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. अनिरुद्ध, आत्ता तुम्ही जे मांडलत, दोन तीन गोष्टी तुम्ही या ठिकाणी मांडल्यात. म्हणजे प्रश्नाच्या उत्तराकडे मी येतो ते, पण तुम्ही ज्या पद्धतीने ती मांडणी केलीत, अतिशय मला असं वाटतं की महत्वाची असे काही मुद्दे तुम्ही समोर आणू पाहताय. त्याच्यातला एक मुद्दा म्हणजे तुम्ही म्हणताय की संघ वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संघटनांच्या रूपाने हा सातत्याने आपल्याला समोर येताना दिसतो आणि मग त्याची काही उदाहरणं तुम्ही दिलीत. मला असं वाटतं की त्याच वेळी आपण जेव्हा बघतो की काँग्रेसकडे अशा काही म्हणजे मातृ संघटना, नंतर काही संघटना अशा सगळ्या आहेत का?
किंवा इतर शाखा आणि या सगळ्या गोष्टी समाजात विविध स्तरांवर काही विधायक काम करण्याची जे काही आवश्यकता असते आणि त्याच्याद्वारे राजकीय विचार आणि राजकारण लोकांसमोर आणण्याची जी गरज असते किंवा राजकीय एका प्रकारे उद्बोधन लोकांचं करण्याची जी गरज असते, आपल्या विचाराशी किंवा आपल्या विचारसरणीच्या बरोबर उभे राहणारे लोक तयार करण्याची जी गरज असते, ती काँग्रेस डायरेक्टली करतंय की नाही किंवा करत आलंय की नाही, तर अर्थातच नाही असं म्हणावं लागेल. ग्रासरूट लेवलला अशा फार कमी संघटना किंवा कमी प्रकारच्या अ, वैचारिक काम करणाऱ्या, प्रबोधनाचं काम करणाऱ्या अशा संस्था, संघटना काँग्रेसच्या तर्फे या ठिकाणी येत आहेत का? तर नाही. परंतु अनिरुद्ध एक आपण बघूया, की ज्याला आपण लिबरल किंवा सेंटर टू लेफ्ट असं लिबरल, डेमोक्रॅटिक, लोकशाहीवादी असे लोक आपण ज्याला म्हणतो. तर ते आणि ती विचारसरणी ही अशा प्रकारे थोडीशी विस्कळीतच अशा प्रकारे, पण ती समाजात खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे दिसून येते. मग समाजवादी आपले, म्हणजे समाजवादी म्हणजे फक्त समाजवादी पक्ष असं नाही, तर समाजवादी विचारसरणीवरती अ, जे जे श्रद्धा ठेवतात किंवा जे विश्वास ठेवतात, अशी सगळी मंडळी आपल्याला महाराष्ट्रातनं विधायक कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यांच्या संस्था, संघटना आपल्याला दिसतात. दुसऱ्या बाजूला अगदी लेफ्टकडे किंवा मग आंदोलनं असतील, नर्मदा आंदोलनासारखं प्रचंड आंदोलन असेल, त्याच्यामागे मेधाताई असतात, किंवा दत्ता इसवलकर असतात किंवा हे कम्युनिस्ट पार्टीमधनं आलेले किंवा कम्युनिस्ट नसलेले पण लेफ्टकडे असलेले असे लोकशाहीवादी लोक अनेक संस्था, संघटना घेऊन बसलेले आणि त्याद्वारे लोकांमध्ये प्रबोधनाचं काम करत असलेले आपण सातत्याने पाहतोय. त्यामुळे मला असं वाटतं की लिबरल आणि डेमोक्रेटिक साईडला कोणीच नाहीये असं नाहीये. उलट समाजाचा एक विस्तृत भाग हा या संस्था, संघटना, स्कॉलर्स, विचारवंत या सगळ्यांनी व्यापलेला नेहमीच असतो आणि तो राहिलाच पाहिजे. तो जेव्हा अ, त्याला जेव्हा आक्रसलं जातं किंवा दाबलं जातं किंवा त्याला त्याचा गळा जेव्हा धरला जातो, तेव्हा मग आपल्याला समाजामध्ये अनेक गोष्टी, म्हणजे फॅसिस्ट फोर्सेस कशा तयार होतात आणि त्या कशा एक-एक झाकोळलं जातं, या सगळ्या गोष्टी हे आपण पाहतो. अर्थात दुसऱ्या बाजूला काँग्रेस असं म्हणून काही काँग्रेसनी म्हणजे हे निमित्त करून काँग्रेसनी काहीच करायचं नाही, असं माझं अजिबात म्हणणं नाही. त्यामुळे तुमचं एक म्हणणं बरोबर आहे, की काँग्रेसने हे करायला पाहिजे, करायला हवं, अशा प्रकारचं राजकारण. पण काँग्रेसकडे अशा संस्था, संघटना नाहीत. पण काँग्रेसकडे एक खूप महत्वाची संघटना आहे आणि ज्याच्याबद्दल लोकांना माहितीच नसतं. ती म्हणजे अ, अ, राजीव गांधी पंचायती राज संघटन. हे जी संघटना आहे ती काँग्रेसमधली लार्जेस्ट एक, ज्याला फ्रंटल म्हणता येईल. तर अशी अशी एक संघटना जी आहे ती लार्जेस्ट आहे. म्हणजे ह्याचे सभासद कोण असतात, तर अ, गावागावामध्ये काँग्रेसच्या विचारांपाठी उभे असलेले सरपंच, पंच, म्हणजे पंचायतीमध्ये जे इलेक्शन्स लढवून येतात हं. आणि अ, धर्मनिरपेक्ष विचारधारा घेऊन येतात आणि काँग्रेसच्या विचारांशी आपलं एक जवळीक असलेली जे ही सगळी मंडळी आहेत आणि तसं इलेक्शनच्या, म्हणजे इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये अगदी प्रवेश करणाऱ्या तरुणांपासनं ते खूप वर्ष सरपंच असलेले अशी पण मंडळी ही सगळी जोडलेली असतात आणि ही जवळ-जवळ 6-6.5 लाख अ, असे सभासद या पंचायती राज संघटनेमध्ये काँग्रेसमध्ये आहेत आणि काँग्रेसचं ह्यातलं काम हे सातत्याने चालू राहिलेलं आहे. म्हणजे गेली 10 वर्ष या संघटनेच्या प्रमुख, ज्यांना आपण आत्ता राज्यसभेच्या इलेक्शन्समध्ये ज्यांचं नाव आलं आणि ज्यांच्या पाठी खूप संख्येने लोक आणि सिव्हिल सोसायटी उभी राहिली, त्या मीनाक्षी नटराजन, ज्या सर्वोदयी विचाराच्या आहेत, ज्या गांधीवादी, म्हणजे स्वतः कातलेलं सूत जे असतं त्याचेच कपडे वापरणाऱ्या जे काही रेअर पर्सनॅलिटीज आत्ताच्या काळामध्ये आहेत, ज्या सातत्याने फक्त मी
मला एक्स एमपीचं पेन्शन मिळतं आणि मला प्रवास खर्च ट्रेनचा मिळतो, म्हणून मी फक्त तोच घेणार. मी पक्षाकडनं अजून कोणताही मोबदला किंवा कोणत्याही प्रकारचं मानधन घेणार नाही. मानधन तर नसतंच अर्थात काँग्रेसमध्ये, पण कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्चही घेणार नाही. कारण मला हे मिळतं, त्याच्यात मी ते भागवलं पाहिजे. ह्या अशा प्रकारची अ, म्हणजे ज्याला मूल्याधिष्ठित वागणूक किंवा वर्तणूक ज्यांची म्हणता येईल, अशा मीनाक्षी नटराजन या 10 वर्ष या पंचायती राज संघटनमध्ये मान मोडून मिशनरी मोडमध्ये काम करत होत्या. आणि राहुल गांधींनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही 10 वर्ष ह्याच्यामध्ये मान वर करून बघू नका आणि सातत्याने ह्याच्यामध्ये काम करा आणि लोकांना तयार करा. हे 10 वर्ष काम त्या करत होत्या. त्यानंतर अर्थातच आपले महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जी यांचं नेतृत्व या संघटने, कारण ते या 10 वर्षामध्ये ते उपाध्यक्ष होते. बरं. म्हणजे हर्षवर्धन सपकाळांबद्दल जेव्हा आपण ऐकतो तेव्हा हे आपल्याला माहित नसतं की त्यांना जे एक्सपोजर या 10 वर्षामध्ये देशामध्ये ग्रासरूट लेवलला मिळालंय काँग्रेसचं, ते उपाध्यक्ष म्हणून अक्षरशः गावच्या गावं पिंजून काढलेत देशभरची, अशा म्हणजे हर्षवर्धन दादांनी. सो अशा प्रकारचे हे दोन लोक मिशन मोडवरती 10 वर्ष काम करत होते, ही संघटना उभारत होते, या संघटनेमध्ये आयडिओलॉजी बांधत होते. आणि फक्त आयडिओलॉजी नाही तर राजकारण कसं बांधायचं, हा, आणि राजकारण कसं उभं करायचं, गावातलं राजकारण हे कसं तयार झालं पाहिजे, या दृष्टीने ते काम करत होते. आणि तर अशी ही संघटना पण काँग्रेसची आहे. म्हणजे हं. आपण NSUI बद्दल ऐकतो, विद्यार्थी संघटना, युवक काँग्रेस बद्दल ऐकतो, महिला काँग्रेस बद्दल ऐकतो, अ, किंवा प्रोफेशनल काँग्रेस बद्दल ऐकतो. या या सगळ्या फ्रंटल्स आहेतच, पण पंचायती राज संघटन बद्दल माहित नसतं. आणि म्हणून मी ही मांडणी केली की ग्रासरूट लेवलला गावागावांमध्ये काम करणारं संघटन काँग्रेसचं जे आहे ते मात्र हे आहे. पण तरी सुद्धा अनिरुद्ध, मी हे तुमचं मान्य करतो की अशा प्रकारची बांधणी ही काँग्रेसमध्ये अगदी म्हणजे या फक्त 10 वर्षामध्ये आपल्याला ही दिसते. पण राहुल गांधींनी हा इनिशिएटिव्ह 10 वर्षाच्या आधीपासूनच घेतलेला आहे. हे पण मला इथे नोंद करावीशी वाटते. आणि हे लोकांसमोर पुढे येणं हे अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं आपली ओळख साधारण 8-10 वर्षापूर्वी झाली. आणि आपण ते जगा भारत पासून थोडा माझा त्याच्यामध्ये सहभाग होता. जगा भारत, त्याच्यानंतर संगम आणि आता संघटन सृजन इथपर्यंत आपण आलोय. तर तुम्ही हा प्रवास जो आहे, तो विशेष प्रसिद्धी न करता असा झालेला आहे प्रवास. आणि ह्या प्रवासाबद्दल तुम्ही थोडी माहिती द्याल का? की जगा भारत पासून संगम ही संस्था आहे आणि आता संघटन सृजन हे महाराष्ट्र प्रदेश नव्हे, तर प्रत्येक प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये झालेलं आहे. तर याचा थोडासा आढावा तुम्ही मांडाल का? चालेल. कसं आहे की काँग्रेसमध्ये हा जो विचार तुम्ही अनिरुद्ध मांडलात सुरुवातीला, की काँग्रेसनी हे राजकारण कसं बांधायचं. कारण मला नेहमी असं वाटतं की अ, गेली अनेक वर्ष काँग्रेस सत्तेत राहिली. म्हणजे आता हं. सत्ता जाऊन पण त्यांना अनेक वर्ष झाली. पण तरी सुद्धा केंद्रामध्ये सत्तेत राहिलेला लॉंगेस्ट काळ असा हा पक्ष होता. आणि त्यामुळे राजकारण कसं करायचं, तर म्हणजे एक उदाहरण इथे द्यायला हरकत नाही की राजकारण कसं करायचं, तर त्याची व्याख्या सोपी होती की सत्तेची वाहती नदी दारातनं जाते आणि आपलाच घाट आहे. त्यामुळे मग काँग्रेसचा एखादा नेता समजा, मी समजा त्या काँग्रेसचा कुठला तरी आमदार, खासदार किंवा नेता आहे, तर सत्तेची नदी माझ्या दारातनं जाते. त्यामुळे माझ्याकडे जर अनिरुद्ध मराठे आले, जे कार्यकर्ते आहेत, तर मग मी काय करायचं? राजकारण करायचं म्हणजे काय? अनिरुद्ध आणि त्या अनिरुद्धच्या मागे असलेल्या सगळ्या मंडळींना, समूहाला मी कसं आपलं करायचं? तर सत्तेच्या नदीत एक डुबकी मारून द्यायची त्यांना. ओलं करायचं म्हणजे काहीतरी कोणत्यातरी स्वरूपात, म्हणजे अवैध मार्गानेच फक्त असं नाही, वैध अवैध सगळ्या मार्गाने मी सपोर्टिव्ह राहायचं. मी अनिरुद्धना काहीतरी एक लायसन्स मिळेल, काय मिळेल, कोणतरी कॉन्ट्रॅक्ट मागायला आलं तर त्यांना मिळेल. मग अजून काहीतरी कोणाला काही मदत पाहिजे तर ती मदत दिली जाईल. अशा प्रकारे मी माझं राजकारण म्हणजे त्या सत्तेच्या नदीमध्ये
ओलं करणं आणि त्याच्यातनं माझा सपोर्ट एक बांधून काढणं, अशा प्रकारचं राजकारण हे सातत्याने अनेक वर्ष काँग्रेसचे राजकारणी किंवा सो कॉल्ड जे काही नेते होते, स्थानिक नेते होते, ते सारे करत होते असं मला दिसतं. आणि त्यानंतर जेव्हा सत्तेची नदी आटली आणि मग सगळे वाट बघत बसले, की आता नदीत पाणी येईल आणि मग परत वाहती होईल. आता 5 वर्षांनी, 10 वर्षांनी होईल. आणि मग असं लक्षात आलं, की सत्तेच्या नदीनी हा मार्गच बदललेला आहे. तर आता कसं काय आपण राजकारण करायचं? म्हणजे आता तर कोडच झालं मग, की अशी वाहती नदी नसेल, तर मी राजकारण करायचं म्हणजे नक्की काय करायचं? हं, सो मला असं दिसतंय, की आत्ता काँग्रेस समोर काँग्रेसच्या काँग्रेस समोर नाही, म्हणजे काँग्रेसच्या शीर्ष नेत्यांसमोर हा प्रश्न अजिबात नाही. पण काँग्रेसचे जे सामान्य लेव्हलचे कार्यकर्तेपेक्षा नेते जी मंडळी आहेत, त्यांना ह्या नवीन म्हणजे हे दुष्काळाचं राजकारण कसं करायचं ह्याच्याबद्दल कोणतीही कल्पना नाही म्हणा किंवा त्यांचं ते काय म्हणतात पिढीजात असलेलं एक शहाणपण गेलंय म्हणा किंवा गांधीजींच्या काळचं जे काँग्रेस आहे, जी काँग्रेस आहे, त्या काळचं राजकारण म्हणजे विधायक स्वरूपाची कामं, त्याच्यानंतर मुद्दे घेऊन लोकांच्या प्रश्नांवरती, लोकांच्या मुद्द्यांवरती मागण्या करत, आंदोलनं उभारत जे राजकारण रचायचं असतं, त्याच्याबद्दलचं अ, अ, शहाणपण म्हणा, ज्ञान म्हणा, हे काँग्रेसच्या ह्या सगळ्या मंडळींमध्ये हे नाही. आणि त्यामुळे सडनली असं दिसायला लागलं, की म्हणजे राजकारण करायचं म्हणजे हे आपल्याला काँग्रेसच्या मंडळींना आपल्याला सांगावं लागेल, त्यांना परत एकदा आठवण करून द्यावी लागेल, त्यांना परत त्याबद्दलचं प्रशिक्षण करून घ्यावं लागेल. आणि असं वाटणारी अनेक जी मंडळी होती, मग ती आपण म्हणजे आपल्यातली काही मंडळी होती जी वैचारिकदृष्ट्या अधिक काय म्हणतात डावीकडे होती किंवा लिबरल आणि डेमोक्रेटिक चळवळींमध्ये होती, लोकशाहीवादी चळवळींमध्ये काही होती. आपण फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी आणि या सगळ्या संघटनांमधनं काम करत होतो. आणि ह्या सगळ्यामध्ये मग असे लोक जवळ आले. त्याच्यामध्ये आपली ओळख पण झाली होती आणि आपण त्या प्लॅटफॉर्म्सवरती एकत्र यायला लागलो आणि काँग्रेसनी पण असं काहीतरी केलं पाहिजे. राजकारण बांधून काढलं पाहिजे मुळातनं. हे जेव्हा समोर यायला लागलं आणि हे जेव्हा काँग्रेसमधल्या काही जणांना पण वाटायला लागलं, ज्याच्यामध्ये सचिन राव हे मुख्यतः मेन्शन केलं पाहिजे, की जे ए-आय-सी-सीचे प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आणि सी-डब्ल्यू-सीचे मेंबर जे आहेत. असे सचिन राव होते, मीनाक्षी नटराजन होत्या, शशिकांत सेंथिल जे आता त्याच्यानंतर मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत चेन्नईमधनं. ते असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील. तर ही सगळी मंडळी पुढाकार काँग्रेसमधून घेत होती आणि आपण काही चळवळीमधनं काम करत असलेले लोक किंवा लोकशाहीवादी ग्रुप्समध्ये काम करत असलेले लोक आपण त्याच्याकडे आकृष्ट झालो आणि मग तो एकत्र येऊन काही प्लॅटफॉर्म बनतोय का असं आणि त्याच्यातनं तुम्हाला लक्षात असेल अनिरुद्ध तर जगा भारत नावाने आपण काम सुरुवात केलं आणि मग आपण सचिनला असं विचारत होतो, सचिन रावला विचारत होतो आपण, की सचिन काय आम्ही कशी मदत करू? म्हणजे काय आम्ही कशा पद्धतीने? आणि मग सचिन राव म्हणाले, की मला प्रशिक्षणामध्ये जे आयडिओलॉजीशी संबंधित किंवा जे हिस्टॉरिकल रेफरन्स असलेले काही जे मुद्दे लागतात, ते त्याच्यावरती तुम्ही काही करू शकाल का? मग आपण त्या छोट्या फिल्म्स करायला सुरुवात केली. त्यांच्यासाठी आपण ट्युटोरियल सारखे किंवा काही लिखित स्वरूपात स्क्रिप्ट्स लिहायला सुरुवात केली आणि तिथनं मला वाटतं काम सुरू झालं. पण त्यानंतर त्या कामाने वेगळं वळण घेतलं हं. आणि संगमच्या स्वरूपामध्ये हे काम पुढे आलं आणि त्याच्यामध्ये जसा ह्या सगळ्यांचा म्हणजे काँग्रेसमधल्या एका मोठ्या मी गट नाही म्हणणार कारण ते परत गट आणि मग जय जगत गँग आणि काय काय ते YouTube वरती चाललेलं आहे आपल्याला माहितीच आहे. तर तसा संगमचा हा ग्रुप जगा भारतमधनं एक शेप घ्यायला लागला, एक आकार घेऊ लागला आणि त्याच्यामध्ये आपल्याला हळू-हळू क्लिअर व्हायला लागलं, की अ, हा काय प्रशिक्षणाच्या माध्यमातून काय दिलं पाहिजे. आणि मला त्याच्यामध्ये असं वाटतं, की राहुल गांधींनी काय केलं होतं, पहिल्या प्रथम राहुल गांधींनी त्या काळामध्ये एक काठी घेऊन जसं म्हणतात ना, एक लाईन मारली. धुळीमध्ये एक लाईन मारली आणि सांगितलं, "हे बघा आयडिओलॉजिकल ही लाईन आहे आणि हं. ही जी लाईन आहे त्याच्यात त्या बाजूचे भाजपचे आहेत आणि ह्या बाजूचे काँग्रेसचे आहेत.
फरक काय ते लक्षात घ्या. आणि मग त्यांनी सावरकरांचा मुद्दा काढला. सावरकरांच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या अनेक त्या काळच्या, आता अर्थात ते काँग्रेसमध्ये नाही आहेत, पण त्या काळच्या काँग्रेसमधल्या नेत्यांनी परत 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 रिक्वेस्ट केली होती की अहो तो काढू नका ना मुद्दा महाराष्ट्राचा, फारच असा सावरकरांचं नाव कशाला महाराष्ट्रात घेता तुम्ही. पण राहुल गांधी त्या सगळ्या मुद्द्यांवर कायम राहिले आणि त्यांनी सांगितलं की हे बघा, ही हिंदुत्ववादी असणं म्हणजे काय, काँग्रेसी असणं म्हणजे काय, ह्याच्यातला फरक आधी लक्षात घ्या. कारण अनिरुद्ध, प्रशिक्षण करताना अनेक वेळेला लक्षात येतं की हे जे सगळे मुद्दे आहेत ना, जे आपण चळवळीमधनं असलेले सगळेजण आहोत किंवा वैचारिक आपण सातत्याने वाचतो तरुणपणापासनं किंवा विद्यार्थी असल्यापासनं, तर आपण काय म्हणतो की आयडिओलॉजिकली आपण धर्मनिरपेक्ष आहोत. धर्मनिरपेक्ष आहोत. आपल्याला गांधी विचार असेल, नेहरूंचा विचार असेल, आंबेडकरांचा विचार असेल, तर त्याच्याबद्दलच्या एक एक मी असं म्हणत नाही की क्रिस्टल क्लिअर, पण आपल्याला एक क्लॅरिटी जी आहे, किंवा क्लॅरिटीपेक्षा आपण म्हणू की अ, कोणताही तो विचार काय आहे हे आपण साधारण समजून घेत घेत पुढे जात असतो. पण राजकारणामध्ये जी माणसं असतात ना, तर असं नाहीये, आत्तापर्यंत असं नव्हतं की आयडिओलॉजी खरं म्हणजे ती असायलाच पाहिजे होतं. पण असं झालं होतं की आयडिओलॉजी म्हणजे नक्की काय, आणि आयडिओलॉजी असणं म्हणजे काय, आणि आपली ऍक्शन त्या आयडिओलॉजी मधनं कशी येते, याचा संबंध कुठेतरी सुटून गेला होता. आणि म्हणून अ, ही जी रेषा आखली राहुल गांधींनी, त्याच्यामधनं शोधाशोध सुरू झाली. म्हणजे हं. सचिन रावांचं पण तू बघशील तर मला काय पाहिजे, ते आपल्याला काय म्हणाले, मला काय पाहिजे की काश्मीरचा प्रश्न आणि नेहरू याच्यावरती मला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी स्क्रिप्ट पाहिजेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी बफर्सचं काय होतं ते पाहिजे. मला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी राजीव गांधींचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं हे पाहिजे. सो या सगळं जे आहे ते राहुल गांधींनी ती रेष जेव्हा आखली, आणि हं. जेव्हा मग अचानक जाणीव झाली की आयडिओलॉजिकली हाऊ डिफरंट वी आर, हाऊ आर वी डिफरंट, हे हं. हा जो प्रश्न आला तिथून हे सगळं सुरू झालं. सो पहिलं मोठं काम राहुल गांधींनी केलं ते हे केलं असं मला तरी वाटतं की हे लक्षात यायला लागलं की आपण वेगळे आहोत आणि कसे वेगळे आहोत, विचार आपले वेगळे कसे आहेत, वैचारिक आपलं अधिष्ठान, आपलं जो बेस आहे, फाउंडेशन आहे तो काय आहे, हे शोधण्याचं एक काँग्रेसमध्ये सुरुवात झाली. त्यातनंच संगम मधल्या प्रशिक्षण शिबिरांना सुरुवात झाली. हं. आणि संगम मधली अनेक प्रशिक्षण शिबिरं, म्हणजे सचिन राव हे त्याआधीच एक प्रशिक्षण शिबिर घ्यायला लागले होते. काय सुंदर प्रशिक्षण शिबिर आहे ते. अजूनही मला असं वाटतं की ज्यांना ज्यांना म्हणजे ते कोणालाही अटेंड करता येतं. बरं. मला म्हणजे महिन्याला दर महिन्याचे 4 दिवस कुठले तरी हे सेवाग्राम आश्रमाच्या हद्दीमध्ये, म्हणजे त्या कंपाऊंडमध्ये, त्या सगळ्या प्रेमाइसेसमध्ये हे होत असतं शिबिर. त्याचं नाव अहिंसा के रास्ते, किंवा आता त्याला संगम बुनियादी शिबिर म्हणतात. हं. म्हणजे संगम मधल्या सगळ्या शिबिरांमधलं फाउंडेशन हे आहे. ह्या 4 दिवसाच्या शिबिरामध्ये अक्षरशः देशभरनं लोक येतात. हं. आणि आत्तापर्यंत या शिबिरामध्ये जवळजवळ 5,500 लोक येऊन गेलेत. बरं. आणि हे सगळे लोक स्वखर्चाने येतात. आपला तिकडे कॉन्ट्रिब्युशन भरतात. जो काही खर्च होईल त्याला विभागून नंबर ऑफ पार्टिसिपंट्स मधनं तो खर्च काढला जातो आणि ते अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने समोर ठेवलं जातं. ते शिबिर हे स्वतः फंड करून ही सगळी मंडळी येतात. अगदी सचिनराव स्वतःचा खर्च करून आणि त्या पद्धतीने येतात. अ, अशा पद्धतीने हे शिबिर सातत्याने सुरू आहे. सुरुवातीला जरूर असतं की सचिनराव या माणसाला भेटायचंय, मोठा माणूस आहे किंवा राहुल गांधींच्या करीबी लोकांमधले आहेत आणि त्यामुळे ते अ, दर्शन. एक काय म्हणतात उद्दिष्ट असतं. पण नंतर जेव्हा ते शिबिर उलगडत जातं, तेव्हा इतकं अप्रतिम होतं. आणि मला मला पण माझी पण सुरुवात तेच, म्हणजे सचिन खूप पाठी लागला होता की तू हे सगळं करतोयस पण आधी येऊन तिथे बस. हं. ओके. आणि तिथे सचिन कोणत्याही गुरुच्या भूमिकेमध्ये नसतो. तो एक इक्वल, मी कंडक्ट करतोय पण तुम्ही पण त्याच लेव्हलला इक्वल आहात. आणि त्या पद्धतीने ते शिबिर उलगडत जातं. तेव्हा आजूबाजूला आपण काँग्रेसचे सगळे लोक बघतो, हं. काँग्रेसी बघतो.
देशाच्या विविध कानाकोपऱ्यातनं आलेले, मणिपूरमधनं आलेले बघतो, काश्मीरमधनं आलेले बघतो, कोणतरी पॉंडिचेरी आणि केरळमधनं किंवा तमिळनाडूमधनं आलेला असतो. असे सगळे जण येऊन बसतात. राजस्थान, युपी मधनं असतात. हे असे सगळे जण येऊन बसतात आणि ते ह्या 4 दिवस अहिंसा माझ्या जीवनातली, माझ्या राजकारणातली, माझ्या समाजकारणामधली ही अहिंसा शोधण्याचा प्रयत्न असतो. आणि मग अर्थात काँग्रेस, मग काँग्रेसचं काय चुकलं इथपासनं सगळ्या चर्चा होतात आणि खूप अ, चर्चा आणि खूप ब्रेनस्टॉर्मिंग होतं आणि त्या सगळ्यातनं एक ऍक्शन प्लॅन घेऊन ही मंडळी अतिशय मोटिवेट होऊन याच्यातनं बाहेर पडतात. तर हे संगमचं बुनियादी शिबिर किंवा अहिंसा के रास्ते हे शिबिर अ, सचिन त्या सुमारासच त्यांनी सुरू केलं होतं, सचिन रावांनी. आणि त्यानंतर मग संगम मधनं अनेक शिबिरं सुरू झाली. म्हणजे आता खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण ही शिबिरं घेतोय. तुम्हाला कल्पना आहेच, कारण तुम्ही संगमचा एक तसा भाग आहात, सहभागी आहात. अ, परंतु याच्यामध्ये मी आत्ताच सांगू का, की कोणती हो, हो. कोणती वेगवेगळी. नाही, संगमबद्दल सांगा. कारण हा. आपण इथे आलेलोच आहोत. ओके. सो संगम ची निर्मिती अशी झाली, की मग अ, आपण वेगवेगळ्या पद्धतीने काँग्रेसमध्ये ही जी मंडळी आणि हे जे ब्रेनस्टॉर्मिंग आता सुरू झालंय आयडिओलॉजिकल त्या लाईन मधनं. आणि दुसरा प्रश्न मी जो मांडला, की प्रत्येक जो काम करणारा कार्यकर्ता होता काँग्रेसचा, आणि काँग्रेस आपण किती काही म्हटलं ना तरी अक्षरशः अनिरुद्ध मी सांगतो, की आतापर्यंत माझा अनुभव आहे, प्रत्येक देशामधल्या खेड्यामध्ये तुम्ही कुठेही जा, काँग्रेसचं घरं, काँग्रेसची घरं, काँग्रेसी जे स्वतःला म्हणतात अशी घरं ही प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक खेड्यात अस्तित्वात आहेत. आणि असे लोक आहेत की जे अक्षरशः अभिमानाने ऊर भरून काँग्रेसच्या बाजूनी उभे राहतात, आयडिओलॉजिकली काँग्रेसचे आहेत. अशी मंडळी सगळी भेटत राहतात आणि ते लक्षात येत जातं. सो ही सगळी काँग्रेसची मंडळी जी शोध सुरू झाला होता, एक तर आयडिओलॉजी बद्दलचा आणि दुसरा राजकारण कसं करायचंय आणि राजकारणात आता काय केलं पाहिजे उभं राहण्यासाठी. हं. आणि हे जे आव्हान सगळं आहे फॅसिझमचं, आणि हे सगळं जे आव्हान समोर उभं राहिलंय भाजपच्या रूपामध्ये, आर-एस-एसच्या रूपामध्ये, त्याचा सामना कसा करायचा आणि पुन्हा आपण कसं काय आशावादी व्हायचं, पुन्हा कसं एकत्रित यायचं, हा सगळा विचार प्रत्येक ठिकाणी या प्रत्येक घराघरामध्ये व्हायला लागला होता. डिस्टर्ब व्हायला लागले होते लोक. आणि त्याच्यातनं मग लोक या शिबिरांना यायला सुरुवात झाली, अहिंसा के रास्तेला यायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर दुसरं क्रांती संगम नावाचं एक आहे, जे राजकारणामध्ये असणाऱ्या, काँग्रेसच्या राजकारणामध्ये असणाऱ्या महिला ज्या आहेत, बरं. त्यांच्यासाठी हा क्रांती संगम, हा, की स्त्री म्हणून राजकारणाकडे कसं पाहायला पाहिजे. हं, अ, राजकारणी आहोत, पण राजकारणी स्त्री, राजकारणी महिला म्हणून कसं बघायचं? हं, म्हणजे नाहीतर असं होत होतं, की तिथे सगळ्या पुरुषांमध्ये कोणीतरी स्त्री असायला पाहिजे किंवा फुलांचा गुच्छ देण्यासाठी महिला काँग्रेसला निमंत्रित केलं जायचं फक्त, किंवा सिम्बलिझम फक्त. हं. त्याच्याऐवजी स्त्री असणं म्हणजे त्या अँगलनी किंवा त्या भिंगातनं, त्या खिडकीमधनं पाहताना या राजकारणाकडे आपण अधिक संवेदनशीलतेने, स्त्रीच्या संवेदनशीलतेने कसं पाहू शकतो? आणि नेतृत्वामध्ये आपण काय कॉन्ट्रीब्युट करायला पाहिजे, या सगळ्याचा विचार हे करणारं 5 दिवसाचं शिबिर आहे, ते म्हणजे क्रांती संगम. बरं. तसंच मग सुरुवात झाली, की अनेक मुस्लिम कार्यकर्ते जे काँग्रेसमध्ये आहेत, त्यांना घेऊन त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांना जे इश्यूज वाटतायत, त्यांना जे काय आज एम-आय-एम आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत, अ, आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने हिंदुत्ववादी ज्या पद्धतीने एक दबाव प्रचंड प्रमाणात मुस्लिम तरुणांवरती आणतायत. हे सगळं ह्या सगळ्याचा विचार करण्यासाठी मग अबुल संगम, विशेषतः मुस्लिम कार्यकर्त्यांच्या साठी त्यांचे प्रश्न स्पेसिफिकली घेऊन असं सुरू केलं. आदिवासी संगम तिथे, म्हणजे त्याला हुल संगम आम्ही म्हणतो. हुल बरं. हा शब्द आहे. सो हुल संगम हा त्या अ, आदिवासी तरुणांचे जे जी लेन्स आहे, ते जे पाहतायत, ते काँग्रेसमध्ये करू पाहतायत, त्याच्यासाठी तिथे चर्चेचा प्लॅटफॉर्म हा तयार करण्यात आला. सामाजिक न्याय संगम एक वेगळा प्रोग्राम सुरू झाला.
युवकांना जोडून घेण्यासाठी युवा संगमचा जे 5 दिवसाचं शिबिर आहे ते तर एक अतिशय वेगळंच शिबिर आहे. म्हणजे त्याच्यात 0 लेक्चर्स आम्ही म्हणतो. म्हणजे जेन बरं. झीशी जो संवाद आहे, तो आज नाही, आम्ही 4 वर्षापासूनच तो सुरुवात केलेला आहे आणि तो त्या सगळ्यामधनं, या प्रोसेसमधनं खूप मुलं आता मुलं-मुली ह्याच्यातनं जातायत आणि अतिशय सुंदर आम्हाला रिस्पॉन्स या सगळ्यामध्ये मिळतोय. सो संगममधनं ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि मग त्याचं एक शीर्ष म्हणता येईल किंवा एक वेगळा, की जे इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये, जे निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये आहेत, जे एम-एल-ए झालेले आहेत किंवा एम-पी झालेले आहेत किंवा एम-एल-ए, एम-पीज मधनं थोडेसे हरलेले आहेत, थोड्या मार्जिननी हरलेले आहेत आणि खूप पोटेन्शियल असलेले आहेत, सरपंच लेव्हलला आहेत, पोटेन्शियल आहे, पण इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये आलेले आहेत, नगराध्यक्ष झालेले आहेत. ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही एक कोर्स, म्हणजे एक प्रोग्राम तयार केला आणि तो प्रोग्राम हा संगमचा लॉंगेस्ट प्रोग्राम आहे. तो 30 दिवसाचा रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे आणि त्याला नेतृत्व संगम म्हणतो आम्ही. बरं. सो नेतृत्व संगम मध्ये साधारण 60 जणांची बॅच असते. सगळ्या स्टेटचं रिप्रेझेंटेशन असतं. स्त्री-पुरुष यांचं स्पेसिफिक हे असावं लागतं, म्हणजे 50% होत नाहीत, पण तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात जवळपास. स्त्रियांची इन्व्हॉल्वमेंट व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. प्रत्येक समाज, जात यांना रिप्रेझेंटेशन असतं. त्यामुळे त्या सगळ्या समाजांमधले, विशेषतः मार्जिनलाइज कम्युनिटीमधले लोक याच्यामध्ये यावेत, हे स्पेसिफिक प्रयत्न करून त्याच्यामध्ये आणले जातात आणि ह्याला इतका प्रचंड रिस्पॉन्स आहे की प्रत्येक वेळा जवळ-जवळ 400-450 ॲप्लिकेशन्स बॅचला असतात आणि त्याच्यातले 60 जण या ठिकाणी घेतली जातात. हे इंटरव्ह्यू प्रोसेस होतो. अनेक पद्धतीने त्यांच्याबरोबर संवाद साधला जातो आणि मग त्याच्यानंतर ते ह्या प्रक्रियेमध्ये येतात. या प्रक्रियेमध्ये 10 दिवस, एका पहिल्या महिन्यात 10 दिवस, दुसऱ्या महिन्यात 10 दिवस, तिसऱ्या महिन्यात 10 दिवस, असं त्या 3 महिन्यामध्ये हा प्रोग्राम होतो. भारतातल्या 3 वेगळ्या-वेगळ्या लोकेशन्सवरती होतो. या प्रोग्राममध्ये त्यांना त्या ठिकाणचे लढे, त्या ठिकाणचं राजकारण, त्या ठिकाणच्या संस्था, संघटना, त्या ठिकाणच्या समाज गटांचे जे मुद्दे आहेत ते घेऊन राजकारण कसं केलं जातंय, काय केलं जातंय, आपण कसं पाहिलं पाहिजे या सगळ्या राजकारणाकडे, या सगळ्या प्रोसेसमधनं नेलं जातं. आणि संगम, ह्या प्रोग्रामला आम्ही संगम नेतृत्व म्हणतो किंवा नेतृत्व संगम. आणि आत्ता 10वी बॅच बरं, संगमनी, 10वी बॅच आत्ता सुरू आहे. घटप्रभाला, म्हणजे बरं. बेळगाव जवळ जे कर्नाटकमध्ये घटप्रभा आहे, त्या ठिकाणी जे अ, एक ट्रेनिंग सेंटर आहे, म्हणजे जे काँग्रेस सेवा दलाचं ट्रेनिंग सेंटर आहे. त्या ट्रेनिंग सेंटरच्या कॅम्पसमध्ये हे हा सगळा कार्यक्रम, सध्या पहिलं सिटिंग 10व्या बॅचचं चाललंय. म्हणजे आतापर्यंत याच्यातनं 600 लोक साधारणतः या संगम नेतृत्वमधनं येऊन गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की बरोबर आहे तुमचं म्हणणं सुरुवातीचं, की काँग्रेसनी त्या प्रशिक्षण आणि या सगळ्यामध्ये, आयडिओलॉजीमध्ये ट्रेन करणं, या सगळ्यामध्ये उशीर झाला असेल. परंतु गेले 5-6 वर्ष सातत्याने याच्यावर खूप काम होतंय. स्वतः राहुल गांधी हे याच्यामध्ये खूप इंटरेस्ट घेतात. म्हणजे संगमच्या या नेतृत्व संगममध्ये ते 1 दिवस देतात. 1 दिवस ते स्वतः सेशन्स घेतात ती सगळी. आणि किंबहुना आत्ता जे डी-सी-सी ट्रेनिंग असतं, म्हणजे आपण त्याच्याबद्दल नंतर सृजनबद्दल बोलताना बोलूया. हो. पण त्याचा आराखडाही त्यांनी संगमच्या आराखड्यावरती, नेतृत्व संगमच्या आराखड्यावरती बेस्ड असं एक ट्रेनिंग त्यांनी इन्सिस्ट करून हे घेतलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की लवकरच येणाऱ्या काळामध्ये एक संगम ही काँग्रेसच्या राजकारणाची एक प्रकारची एक विद्यापीठ ज्याला म्हणता येईल हां. असं, आणि त्याला एक खूप चांगलं कॅम्पस पण असावं. अ, कुठेतरी हिमालयाच्या पायथ्याशी किंवा सेंट्रल इंडियामध्ये, असं राहुल गांधींचं स्वतःचं खूप इन्सिस्ट ते करताहेत आणि आग्रही आहेत त्याच्याबद्दल ते. तर अशा प्रकारे हे प्रचंड प्रमाणात काम चाललंय. ह्याला प्रसिद्धी अर्थातच दिलेली नाहीये, देत नाहीत आपण. मला वाटतं की इथे गांधींच्या विचारांनी जावं असं वाटतं. ऑर्गॅनिकली ते वाढावं, ऑर्गॅनिकली त्या गोष्टी व्हाव्यात. अ,
अनेक वेळा टीका होते संगमवरती, चरखा शिकवताय कुठल्या काळामध्ये, पण जिजित्सू शिकवताय, मार्शल आर्टचा काय उपयोग आहे? पण मला हां, असं वाटतं की सगळ्याचा रोल आहे. हां. आणि या सगळ्यामधनं ही मंडळी जातायत. आणि मला हे लक्षात यायला लागलं की गेल्या 2-3 वर्षामध्ये जो एक बदल आम्हाला दिसायला लागला, हळूहळू विजिबल व्हायला लागला. काँग्रेसच्या आंदोलनामध्ये फरक पडला, उभं राहण्यामध्ये फरक पडला. अ, जेव्हा राहुल गांधी पूर्ण देश चालत होते, तेव्हा संगमचे म्हणजे संगममधनं गेलेले पहिल्या काही बॅचेस मधले हे 100 लोक त्यांच्याबरोबर कन्याकुमारीपासनं अगदी थेट काश्मीरपर्यंत पायी त्याच पद्धतीने चालत होते. ते सगळे नेतृत्व संगममधनं असलेली मंडळी होती आणि आता तो सगळा हळूहळू समूह खूप प्रचंड मोठा होत चाललाय आणि अधिकाधिक लोक याच्यामध्ये सामील होत चाललेत. यामध्ये मी एक ॲड करेन. तुम्ही सांगितलत, की जिजित्सू शिकवलं जातं. मी संगमचे काही व्हिडिओज पाहिले. तर त्याच्यामध्ये लोकं योगासनं करताना दिसली, ध्यान करताना देखील दिसली बरं का. म्हणजे काँग्रेसला कोणत्याही पारंपरिक गोष्टींचं वावडं नाहीये, हे मला इथे इन्सिस्ट करून सांगावसं वाटतं. कारण लोकांना असं वाटतं, की काँग्रेस म्हणजे एकतर सगळे नास्तिकांचा बाजार आहे किंवा हिंदूंच्या विरोधी आहेत हे आणि मुसलमानांच्याच फक्त बाजूने आहेत. पण काँग्रेसला कोणत्याच धर्माचं वावडं नाही, हे मला सांगावसं वाटतं. आणि यामध्ये अजून एक म्हणजे या संगम आणि ह्या ट्रेनिंग मधून काय निष्पत्ती झाली, तर मला स्वतःला असं वाटतं, की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जे आत्ताचे अध्यक्ष आहेत, हर्षवर्धन सपकाळ साहेब. तर सपकाळ साहेब हे सगळे ह्या मुशीतून तयार झालेले असे कार्यकर्ते आहेत. आणि ज्यावेळेला हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, त्यावेळेला अनेकांना असा प्रश्न पडला, "अरे, हे हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत?" यांचं कधी नावच ऐकलं नाही. कारण आत्तापर्यंत आम्ही जी नावं ऐकत आलो, ती अशोक चव्हाण आहेत किंवा सुशीलकुमार शिंदे प्रदेशाध्यक्ष होते, विलासराव देशमुख प्रदेशाध्यक्ष होते. पूर्वी रणजित देशमुख होते, प्रतापसिंह भोसले होते. त्यांच्यामध्ये अशी संगीत खुर्ची चालायची, की हा नाहीतर तो, असं असायचं. पण एकदम हर्षवर्धन सपकाळ, कारण सपकाळांचे वडील कुठे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, चीफ मिनिस्टर, मिनिस्टर असलेले दिसले नाहीत आणि अचानक असा हा माणूस काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो आणि तेही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. हे कसं काय झालं? तर पण हे परिणाम थोडे का होईना आपल्याला दिसतायत आणि म्हणून मी आता या विषयावरती येईन, की संघटन सृजन हा एक कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये देखील राबवला गेला. आपण तो इतरही प्रदेश काँग्रेस कमिट्यांमध्ये राबवला गेला. तर हा प्रकार नक्की काय होता आणि याच्यातून साध्य काय करायचंय आपल्याला? अ, परत अ, म्हणजे संघटन सृजन ही जी सगळी संकल्पना आली, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे साहेब, नंतर अ, राहुल गांधी, अ, ह्या सगळ्या मंडळींच्या संकल्पना नी आकार घेऊन तो संघटन सृजन ही एक प्रक्रिया आणली गेली. संघटन सृजनमध्ये असं आहे की अनिरुद्ध, आपण जर पाहिलं की प्रत्येक काँग्रेसमध्ये म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आपण अतिशय जवळनं पाहतो की ज्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष असतील, ते सारे जिल्हाध्यक्ष असतील आणि जिल्हा काँग्रेस कमिटीज असतील, म्हणजे डिस्ट्रिक्ट काँग्रेस कमिटीज, डीसीसीज आपण ज्याला म्हणतो. तर ह्या सगळ्या कमिटीज ज्या आहेत, त्या अनेक वर्षापासून त्याच्यात बदल नव्हते किंवा तेच आपलं नावं चालत आली होती. त्याच्यात परत निवड, फेरनिवड काही ठिकाणी झाले होते, काही ठिकाणी अगदीच तीच नावं पुन्हा पुन्हा यायची. आणि काही म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी ते डिफंक्ट झाल्यासारखं, म्हणजे अगदीच असं असं सगळं होतं. आणि देशभरामध्ये अनेक स्टेट्समध्ये अशाच पद्धतीने म्हणजे जिथून सातत्याने निवड येत आहे, जिथे नेते प्रोएक्टिव्हली काम करतात, अशा ठिकाणी त्या डी-सी-सीज होत होत्या किंवा ते जिल्ह्याचे अध्यक्ष होत होते. परंतु बाकीच्या कमिटीज आणि या सगळ्या गोष्टी, तालुका कमिटीज असतील, म्हणजे ह्या सगळ्या अगदी अजिबातच काही होत नव्हत्या. तर त्या सगळ्याला पुन्हा एक नवचैतन्य देण्यासाठी आणि संघटन पुन्हा उभं राहिलं पाहिजे, ही जी गरज
काँग्रेसची जी सगळी देशभर तयार झाली, त्याच्यातनं हे संघटन सृजन ही एक प्रक्रिया तयार केली गेली. या प्रक्रियेच्या तयार करण्यामध्ये अतिशय अनेक लोक होते आणि त्याच्यात शशिकांत सेंथिल हे जे आपले संगमचा एक भाग आहेत, मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत चेन्नईवरनं, ते पण स्वतः होते. ते हे IAS ऑफिसर होते आणि 370 आणि CIA, NRC ह्याच्यामध्ये जसं आपले अजून एक साथी जे आहेत, म्हणजे 2 IAS ऑफिसर्सनी, एक कनन गोपीनाथन, जे नंतर आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा ठिकाणी आपल्या सगळ्या संघटनांबरोबर, फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी बरोबर पण सातत्याने होते. ही ते होते. तसेच शशिकांत सेंथिल हे सुद्धा IASचा राजीनामा देऊन ते त्यावेळी त्यांनी असं ठरवलं की नाही, आता मी डायरेक्टली काम करणार काँग्रेस पक्षात, आणि ते काँग्रेस पक्षात तेव्हाच आणि आले होते. यांच्यापैकी हा. एक जण पिंपरी चिंचवडमध्ये राहायचे का हो? हा, म्हणजे आत्ता कनन गोपीनाथन हे आत्ता सध्या पुण्याला आहेत. हा, बरोबर. हा, हा, त्यांना मी भेटलो होतो म्हणून आठवलं. राईट, राईट. बरोबर. सो त्यांनी पण आत्ताच अलीकडेच काँग्रेस घेतला, पक्षामध्ये प्रवेश घेतला. सो सेंथिल पण त्या संघटन सृजनच्या एकूण प्रोसेस डिझाईन करण्यामध्ये होते, आणि ह्या प्रोसेसमध्ये असं एक करण्यात आलं की एरवी नुसतंच नेत्यांनी सांगितलेल्या म्हणजे नेत्यांनी जी नावं सांगितली ती ऍक्सेप्ट करणं आणि त्यांना डिस्ट्रिक्ट काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आणि पदाधिकारी बनवणं, हे असा एक प्रोसेस होता, असा एक प्रघात होता. आणि कोणती सिनियर नेता असेल, आमदार असेल, खासदार असेल, तर त्यांनी जे सांगितलं ते अंतिम असायचं ना. म्हणजे कुठेही तसंच असतं. यावेळी संघटन सृजनमध्ये ऑब्झर्वर्स, AICCनी नेमलेले ऑब्झर्वर्स आणि प्रदेशनी नेमलेले ऑब्झर्वर्स, हे ऑब्झर्वर्स म्हणून गेले. त्या ठिकाणी 7-7, 8-8 दिवस राहिले, लोकांना भेटले, सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला गेला, अपॉइंटमेंट्सनी त्यांच्याशी बातचीत केली गेली, आणि सिव्हिल सोसायटीचे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते त्यांच्याशी बोलण्यात आलं. कोणीही त्यांना सजेशन्स द्यायची होती ते त्यांना भेटू शकले, आणि हे सगळे, अशा सगळ्या सजेशन्स मधनं काही नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली, आणि ह्या सगळ्या शॉर्टलिस्ट मधनं मग त्या नावांची निवड केली गेली. त्यामुळे मला असं लक्षात येतं की 70 ते 75% नावं ही यावेळी खूप चांगली आली. अर्थात त्या नावांमध्ये खूप आता इतका मोठा प्रचंड पक्ष आणि सगळं असल्यावर त्या सगळ्या नावांच्या बद्दल ऑब्जेक्शन्स असणार लोकांची, लोकांनी खूप दोष देणार, प्रदेशाध्यक्षांना देणार किंवा वरती सेंटरला देणार. पण हे सगळं झालं, परंतु खूप मोठ्या प्रमाणात मला असं दिसतंय की अनेक जाती इक्वेशन्स असतील, समाजांची इक्वेशन्स असतील, तर त्या सगळ्याला रिप्रेझेंटेशन मिळावं, त्या सगळ्याबरोबरच त्या ठिकाणी काम करणारे खरे कार्यकर्ते आहेत, त्यांना ही पदं मिळावीत, ते कुठेतरी डिस्ट्रिक्ट लेवलला यावेत, असा तो सगळा प्रोसेस होता. आणि त्या प्रोसेसमध्ये हेही पाहण्यात आलं की हे निरीक्षक योग्य पद्धतीने काम करतायत की नाही, हे जातीनी खरगे साहेबांचं ऑफिस आणि राहुलजी यांनी स्वतः पण यामध्ये खूप कीनली पाहिलं, म्हणजे मायन्यूटली, खूप मायक्रो लेवलला पाहिलं, आणि ते आम्ही ऐकलंय की कशा पद्धतीने हा सगळा भाग केला गेला. तर असं हे संघटन सृजन हा केला गेला. महाराष्ट्रात ह्याच्यात एक सपकाळ मॉडेल ऍडिशन बर. झालं. हे असं होतं की इतर सगळीमध्ये DCC प्रेसिडेंट्स, म्हणजे डिस्ट्रिक्ट काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, हे निवडले गेले. सपकाळ पॅटर्न जो आपण इथे राबवला, तो खास हर्षवर्धन दादांनी म्हणजे AICC मध्ये परमिशन घेतली की आम्हाला ब्लॉक लेवल पर्यंत खाली जायचंय, हं. आणि आम्हाला तिथे पण तुमची रेकमेंडेशन्स पाहिजेत. सो संघटन सृजनमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या प्रथम ऐतिहासिक गोष्ट ही की 5,500 आजपर्यंत 5,500 काँग्रेसचे पदाधिकारी हे नव्याने नेमणुका झाल्या, त्या कमिटीज झाल्या. त्यामुळे काँग्रेसचं संघटन म्हणून जो एक
एक ढाचा म्हणतात ना, एक हां. एक जी फ्रेम आहे, ती फ्रेम जी पुन्हा एकदा नवीन अशी मजबूत तयार करायला पाहिजे. त्याची सुरुवात जी आहे ती संघटन सृजन होती आणि या संघटन सृजनमधनं मी म्हटलं तसं जवळ-जवळ 5,500 आणि आता ते अजून 2,000ची अजून नेमणुका होतील. म्हणजे 7,500 नेमणुका हर्षवर्धन सपकाळ हे ह्या सगळ्या प्रोसेसमधनं करणार आहेत. डी-सी-सी झाले, आता डिस्ट्रिक्ट काँग्रेस कमिटी बसल्या. या संघटन सृजनमध्येच अजून 2 गोष्टी आहेत. त्या खूप महत्त्वाच्या आहेत हं. आणि त्या होतायत आता. अगदी आता अ, उद्या परवा अनाउन्समेंट होईल ट्रेनिंगची. बरं. हां, आणि मगाशी मी म्हटलं, की संगमच्या धर्तीवर हे 10 दिवसाचं ट्रेनिंग आहे. हं. 10 दिवस कोणीही अध्यक्ष जे आहेत, जिल्हाध्यक्ष त्यांचं हे 10 दिवसाचं रेसिडेन्शियल ट्रेनिंग आहे. या ट्रेनिंगमध्ये अगदी वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि हे राजकारण डिस्ट्रिक्ट लेव्हलला कसं करायचंय, आता काँग्रेसला कोणत्या भूमिका घ्यायच्यात, कोणत्या मुद्द्यांवरती फोकस करायचंय, हे सगळं तर ह्याच्यात आहेच. पण त्याच्या व्यतिरिक्त समाजाशी जोडून घेणं आणि काही अनुभव ज्याला आपण अदृश्य गट म्हणू, जे इनव्हिजिबल असतात, जे आपल्या नजरेतच येत नाहीत. या सगळ्या जे मार्जिनलाइज्ड ग्रुप्स आहेत, ज्या या अ, अदृश्य अशा कम्युनिटीज आहेत, या सगळ्यांपर्यंत कसं पोहोचायचं, त्यांचं राजकारण मजबूत करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जे जे राहुलजी यात्रेपासनं म्हणतायत ना, जे हं. जे ते भेटतात, ते का भेटतात? हां, ती काही ॲक्टिंग नसते ना, ती त्या सहसंवेदना त्या जागृत करणं हा आणि तो जिल्हाध्यक्षांच्या ट्रेनिंगमध्ये पण अतिशय महत्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे. अर्थात म्हणजे एक एक भाग त्याच्यातला एक असतो, की अर्धा दिवस मनरेगाचे कामगार ज्या पद्धतीने काम करतात, त्या पद्धतीने सगळे डिस्ट्रिक्ट काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देशभरचे हां, मी बघितलेत ते. झारखंडमध्ये बघितलंय, राजस्थानमध्ये बघितलंय. हे 4-4 तास म्हणजे 3 तास ॲक्चुअली कुदळ-फावडी घेऊन कामं करतात. वाह! आणि ते खड्डे खणले जातात. ते मोजले जातात. आणि त्याच्यानंतर किती रुपये झाले तुमचे? बरं. मनरेगाच्या कामगाराप्रमाणे. हे अतिशय सिरियसली दाखवलं आणि कारण तो एक अनुभव असतो आणि हां. हा अनुभव राहुलजींनी एकेकाळी घेतलाय राजस्थानमध्ये. बरं. तेव्हापासून त्यांच्या हे फिट आहे डोक्यात, की हा अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला नाही कळणार आहेत काही गोष्टी. आणि म्हणून त्यांनी इन्सिस्ट करून सांगितलं, की नो नथिंग डूइंग हा करायचाच. हं. आणि ते पण हा अर्धा दिवस असतो आणि अर्धा दिवस ह्याचं डिब्रीफिंग असतं. लोक आपले अनुभव अ, म्हणजे दे ट्राय टू आणि गेट मीनिंग आउट ऑफ इट. बरोबर. ओके. सो हा असा सगळा म्हणजे मी एक उदाहरण दिलं. जुजुत्सू आहे. हं. ओके. आता जुजुत्सू आणि राजकारण ह्याच्यावरचं एक सेशन पूर्ण जे आहे ना अर्ध्या दिवसाचं ते राहुलजी स्वतः घेतात इथे या डी-सी-सी बरं, ट्रेनिंगमध्ये. ओके. बरं. म्हणजे तर ही अप्रतिम अशा सेशन्सचा तो एक 10 दिवसाचा प्रोग्राम आहे. डी-सी-सी सगळे आणि मग त्याच्यानंतर महाराष्ट्रभर ब्लॉक लेव्हलपर्यंत जी आम्ही ऑलरेडी सुरू केलीत. ब्लॉक लेव्हलपर्यंतची सगळी ट्रेनिंग सुरू झालीत. ओके. आणि राजकारण कसं बसवायचंय म्हणजे कशा पद्धतीने उभं केलं पाहिजे, लोकांना घेऊन कोणते मुद्दे आहेत, ते काय कसे जाणवले पाहिजेत, या सगळ्यावरती आता हे राजकारण हे आता डी-सी-सी ट्रेनिंगपासून सुरुवात होईल आणि अशा पद्धतीने संघटन सृजन. दुसरी ॲक्टिव्हिटी संघटन सृजन मधली ही, की कनेक्ट सेंटर्स सुरू झालीत. बरं. त्याला कॉल सेंटर्स नको म्हणूया आपण. हं. त्याला वॉर रूम नाही म्हणत. बरं, काँग्रेस वॉर रूम नाही म्हणत त्याला. काँग्रेस कनेक्ट सेंटर म्हणते. बरं, तो ही कनेक्ट सेंटर आहेत, की ब्लॉक लेव्हल आणि मंडल लेव्हल म्हणजे विलेज गावापर्यंत, ग्रामपर्यंत, गावापर्यंत जो काँग्रेस वर्कर आहे, त्याचं कनेक्शन डायरेक्टली अ, 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 पक्षाध्यक्षांच्या म्हणजे प्रदेशाध्यक्षांच्या ऑफिसपर्यंत हं. आणि त्या कॉल सेंटरपर्यंत. तिथून काय-काय तिथे घडतंय, कोणत्या समस्या येतायत, कोणती कामं होतायत, टास्क दिलेली होतायत की नाही, या सगळ्याचा फीडबॅक नाहीये ना. म्हणजे हं. आपण आता 5,500 लोक नवीन झाल्या नेमणुका. ते सगळे उत्साहाने कामाला लागतील. पण कोण काम करतंय आणि कोण काम करत नाहीये हे कसं कळेल? बरोबर. त्यामुळे ॲपची मदत घेऊन आणि अगदी लेटेस्ट कम्युनिकेशनची मदत घेऊन आणि व्हॉलंटिअर्सच्या सहाय्याने. हं. म्हणजे आता मी झारखंडला आम्ही मुद्दामून महाराष्ट्राची टीम जाऊन ते पाहून आली, की बरं. कशा पद्धतीने
तिकडे कनेक्ट सेंटर चाललंय, तर अगदी खूप सिनियर म्हणजे नगरसेवक वगैरे जे आधी राहिलेले आहेत, हं. अशी सगळी मंडळी ना तिथे कॉल सेंटर म्हणजे त्या कनेक्ट सेंटरला काम करतायत फोन घेऊन हातात. आणि हां. ते आम्हाला अनुभव सांगत होते. ते सांगत होते आम्हाला, की राजकीय काम, इतकं समाधान लाभणारं राजकीय काम आम्ही जन्मात आत्तापर्यंत केलं नाही. आणि ते खरंय. आम्ही करतोय, की आमच्या ब्लॉक लेव्हलच्या माणसाशी आम्ही त्याला कशा पद्धतीने त्याच्याशी कम्युनिकेट करायचंय, त्याला काय बोलायचंय, मंडल लेव्हलला आम्ही काय टास्क दिलाय, त्याला काय जाणवलंय, हे सगळं. तर अशा प्रकारे हे कनेक्ट सेंटर पण या ठिकाणी, आणि आत्ता अजून 2 महिन्यात हे सारं उभं असेल. बरं, बरं. हे अत्यंत म्हणजे खरं तर क्रांतिकारी असं काम आहे असं मला वाटतं. कारण हे मी कधी पाहिलं नाही. काँग्रेसच्या बाजूने मी हे पाहिलं नाही. म्हणजे मी सदाशिव पेठेत वाढलेला माणूस आहे. त्याच्यामुळे माझ्या आजूबाजूला 99.99% हे माझे नातेवाईक, माझे मित्र, माझे सगळे शेजारी हे सगळे संघाच्या बाजूचे आहेत आणि तिथे मी हे असं काम पाहिलेलं आहे. आणि हे हे तुमच्याकडून ऐकून मला स्वतःला देखील हे पहिल्यांदा समजतंय, की इतक्या मोठ्या प्रमाणावरती हे काम चालू आहे, की ज्याच्यामध्ये खरगे साहेब आणि राहुल गांधी हे विशेष स्वारस्य घेऊन हे काम करतात. हे फार मला आश्चर्यकारक वाटतं आणि उत्साहवर्धक देखील वाटतं. पण मला आता तुम्हाला एक असा प्रश्न करायचा आहे बरं का, की मला भाजपच्या राजकारणामध्ये म्हणजे मी समजा एक तरुण मुलगा आहे, असं आपण धरून चालू. म्हणजे 12, 13, 14 वर्षांचा मुलगा असेल, तेव्हापासून आपल्या थोड्या बहुत काही जाणीवा जागृत होतात. मी स्वतः अ, राजीव गांधीजींचा फॅन झालो. ते 84 साली. त्यावेळेला माझं केवळ 11 वर्षाचं वय होतं. पण तेव्हापासून मी राजीव गांधी जे म्हणतील तसं त्याचं पेपरमधनं वाचन कर किंवा काय असं आणि आणि राजीव गांधी म्हणून मी काँग्रेसचा, असं ते होतं. पण माझा म्हणण्याचा असा उद्देश होता, की तेव्हापासून या संवेदना व्यक्तीच्या ठिकाणी जागृत होतात. तर मला हे माहिती आहे, की भाजपमध्ये मला राजकारण करायचं असेल किंवा भाजपमध्ये मला जॉइन व्हायचं असेल, तर मला काय करायचं हे मला माहिती आहे. मी जर का पाल्य असेन आणि मी जर का भाजपच्या विचारसरणीचा असेल, तर मला माझ्या मुलाला घडवायचं असेल त्या ढाच्यामध्ये, तर मला काय करायचं हे माहिती आहे. तू संघाच्या शाखेत जायला लाग. वयाच्या 6व्या वर्षापासनं. रोज संध्याकाळी शाखा असते तिथं तू जा आणि मग तू आपोआप तिथनं पुढे जाशील. आपोआप तुला ते सगळे मार्ग ओपन होतील. पण मला तुम्हाला असं विचारायचंय, की आज जर का एखादा तरुण असेल, की जो हायस्कूलमध्ये आहे, जो 11वी-12वी मध्ये जाणारा असेल, असा जर का तरुण असेल आणि त्याला जर का प्रश्न पडला असेल, की नाही मला काँग्रेसचे विचार आवडतात, मला राहुल गांधी आवडतात. हे जर का असेल आणि मला काँग्रेससाठी काम करायचंय, तर त्यांनी सुरुवात कुठे करायची? त्याला काही संघासारखी शाखा नाही. त्यांनी सुरुवात कुठे करायची? बरं असंही होत नाही, की मी म्हणजे माझं हे अज्ञान असेल, पण एखादा शहर काँग्रेस कमिटी असेल, तर शहर काँग्रेस कमिटीची दर 2 आठवड्यांनी ह्या ठिकाणी बैठक होते, तिथं तुम्ही जा. असंही मला दिसत नाही. म्हणजे इथं आमच्या डेमोक्रॅटिक पार्टीची आता पुढच्या मंगळवारी मंथली मीटिंग दुसऱ्या मंगळवारी त्यांची चालू असते. हे मला माहिती आहे. मला स्थळ माहिती आहे. तर मी तिथे जाऊ शकतो आणि सहभागी होऊ शकतो. पण हे शहर काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटी याची काही मला माहितीच नाहीये. तर मी सुरुवात कुठे करायची? अनिरुद्ध, खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात. आणि याच्याबद्दल आम्ही अनेक ग्रुप्समध्ये ही चर्चा आता सुरू आहे, आणि कशा पद्धतीने हे करता येईल, अ, हा सगळा, कारण हा ओघ आहे ना आता सुरू झालाय हा. म्हणजे हं, मी यासाठी हे सांगतोय, की आम्हाला जेव्हा प्रश्न होता, की जेव्हा तुम्हाला माहिती आहे, की निमिष सानेंनी काम सुरू केलं ना, निमिषनी महाराष्ट्र प्रदेशमध्ये काम सुरू केलं, आणि म्हणजे कोणतंही पद न घेता त्यांनी काम सुरू केलं. हा सॅटेलाइट
सिग्नलिंग सिस्टीम्स मधला अमेरिकेत राहून आलेला सायंटिस्ट, युरोपमध्ये काम केलं, नंतर मग हैदराबादमध्ये म्हणजे याच्याशी रिलेटेड काही गोष्टींमध्ये काम करत होता, आणि मग नंतर पीएचडी वगैरे ते अमेरिकेत करून आला होता. आणि मग आता काय करायचं तर म्हणाला की अर्थात वडील आणि सगळे म्हणजे त्याचे वडील हे समाजवादी चळवळीतले महाराष्ट्रातले अतिशय महत्वाचे नेते आणि आपचे महत्वाचे नेते होते. आणि नंतरच्या काळात अर्थातच म्हणजे ते आजारी होते, पण तरी सुद्धा त्यांनी राहुल गांधींच्या अ, ही जी आपली भारत जोडो यात्रा जी होती त्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठा, की यात्रेच्या साठी ही जी जमवाजमव झाली होती ना, सिव्हिल सोसायटीज आणि ह्याच्यामधला, तर त्याच्यामध्ये ते खूप ऍक्टिव्ह होते. अर्थातच त्यांचा अकाली म्हणजे त्यावेळी मृत्यू जो झाला तो दुःखद होता. पण निमिषनी ठरवलं होतं की मी काँग्रेससाठी काम सुरू करणार, आणि त्यांनी गेल्याच इलेक्शन्समध्ये हे जे कनेक्ट सेंटर आहे त्याच्यामध्ये सिव्हिल सोसायटीला एकत्र करण्याचं काम सुरू झालं होतं. आणि मग दादा जेव्हा अध्यक्ष झाले, प्रदेशाध्यक्ष झाले हर्षवर्धन दादा, तेव्हा त्यांनी लगेचच निमिषला सांगितलं की तू आता ऑफिस ची जबाबदारी वेगळ्या पद्धतीने ही सुरू कर. आणि त्याप्रमाणे निमिष खूप वेगवेगळ्या ज्या तिथे ज्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत, आता मी ज्या अनेक गोष्टी सांगतोय त्याच्यामध्ये निमिषची भूमिका ही महत्वाची आहे. निमिषच्या बरोबर खूप व्हॉलंटियर्स आहेत. म्हणजे आता 10 व्हॉलंटियर्स मी सांगू शकतो की जे त्याच्यातले 2 IITs आणि टेस्ट आणि ह्याच्यातनं आलेली ही मुलं आहेत, आणि त्यांना आता मोठ्या प्रमाणावर असं म्हणजे ती जी चेतना तयार झाली की मला काँग्रेससाठी काम करायचंय, आणि म्हणून मला तुम्ही सांगा ते काम आम्ही करू रोज ऑफिसला येऊन. तर अशी खूप मुलं मुली या ठिकाणी आत्ता येत आहेत निमिषान. सो निमिष बरोबर आज जवळजवळ 10 व्हॉलंटियर्स असे आहेत की जे खूप अशी प्रॉमिसिंग मुलं आहेत. त्याच्यातली काही खूप उच्च विद्याविभूषित म्हणता येईल अशी आहेत. देशा परदेशातनं जाऊन आलेली, नोकऱ्या करून आलेली अशी सगळी मुलं आहेत. आणि ही मुलं आज म्हणतात की नाही, आम्हाला राहुल गांधींच्या पक्षामध्ये काँग्रेसमध्ये काम करायचंय, हर्षवर्धन दादांचं च्या बरोबर काम करायचंय, आणि आम्ही काहीतरी करू इच्छितो. आणि मग ती काय काय डेव्हलप करतायत, ती मॉडेल्स काही डेव्हलप करतायत, कशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक ठिकाणचा फीडबॅक मिळू शकेल ह्याच्यावरती काम सुरू करतायत. असं सगळं, आणि असे 10 व्हॉलंटियर्स आता घेऊन आम्ही चाललोय. म्हणजे ती, आणि ही आता लवकरच 20-25 होतील हे सगळे. तर अशी मुलं येत आहेत जी व्हॉलंटियर्स म्हणून यायला तयार आहेत. दुसऱ्या पद्धतीने जी मुलं मुली आता तुम्ही म्हटलं तसं, की मला जाणीव होते की आता मला या पक्षाच्या बरोबर असायला हवं, आणि हाच पक्ष आहे जो आर-एस-एस आणि काँग्रेस, आर-एस-एस आणि भाजपचा सामना करू शकेल, असं जाणीव होऊन आम्हाला आम्हाला पक्षात यायचंय असं म्हणणारे खूप इंडिव्हिज्युअल्स सिव्हिल सोसायटीमध्ये जे ऍक्टिव्ह होते किंवा नव्हते, अशी सगळी मंडळी आम्हाला विचारायला लागलेत. आणि मग असा प्रश्न होतो की मग कसं आपण त्यांना सगळ्यांना कसं काम द्यायचं. बरं. कारण जेव्हा अ, पक्षाचं काम असतं ते वेगळं असतं थोडंसं. तुम्ही सिव्हिल सोसायटीमध्ये वेगळ्या पद्धतीची व्हॉलंटिअरिंग मध्ये इन्व्हॉल्व्ह करू शकता. पक्ष जेव्हा पक्षात जेव्हा यायचंय तेव्हा वेगळ्या पद्धतीने ते काम असायला हवं. मग त्याच्यासाठी एक 2-3 गोष्टी मला इथे सांगाव्याशा वाटतील, आणि त्यानिमित्ताने जर असे कोणी असतील तर त्यांनी जरूर यावं. पहिली गोष्ट म्हणजे मला हे पण सांगायला आवडेल की संगम, आपण इथे नंबर्स देऊया. म्हणजे ते जे नंबर्स आहेत तिकडे तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि कॉन्टॅक्ट करू शकता, आणि तुम्ही संगमचं बुनियादी शिबिर जे आहे, जे बरं. दर महिन्याला असतं, त्याचं वेटिंग हल्ली आहे खूप. म्हणजे 3-3, 4-4 महिन्याचं वेटिंग आहे बुनियादी शिबिरासाठी प्रवेश मिळण्यासाठी. पण तुम्ही या नक्की. ते बुनियादी शिबिर करा, आणि मग काय काम करायचं ह्याच्याबद्दलची जास्त क्लॅरिटी मिळेल. आणि तुम्ही पण कॉन्ट्रीब्युट करू शकता. तुम्ही पण म्हणू शकता की मला हे अशा पद्धतीचं काम करायचंय. आणि मग तिथे काहीतरी एक आपला एक धागा तयार होऊ शकतो, एक कनेक्शन तयार होऊ शकतं. त्यामुळे अहिंसा के रास्ते किंवा बुनियादी शिबिर जे आहे त्याच्यासाठी येणं हा एक मार्ग. दुसरं, आता ना काँग्रेसमध्ये एक अर्बन ॲक्शन ग्रुप तयार होतोय. बरं. आणि त्याच्याबद्दल मी आजच असं बोलू नये अर्थात,
आता आपला हा एपिसोड जोपर्यंत येईल तोपर्यंत मला असं वाटतं की ह्याची अनाउन्समेंट पण झालेली असेल. पण याच्या संबंधीची सुरुवातीचं वृत्त ऑलरेडी आलेलं आहे. इंडियन एक्सप्रेसनी त्याला खूप मोठी प्रसिद्धी दिली की महाराष्ट्र काँग्रेस का वेगळ्या पद्धतीने आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे कसं विचार करतायत त्याच्याबद्दल. तर अर्बन ऍक्शन ग्रुप नावाचा एक मोठा महाराष्ट्रात तयार होतोय, सगळ्या सिटीजमध्ये तयार होतोय. बर. म्हणजे मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात ते सुरुवात होते आता. काही दिवसामध्ये त्याची सुरुवात होईल, उद्घाटन होईल. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय तसं ही जी नवीन मुलं आहेत, नुसतं जेनझी नाहीच फक्त, हं, युथ जो आहे ओव्हरऑल, जे ऍक्टिव्हली काँग्रेसमध्ये येऊ इच्छितात, त्यांनी आपापल्या शहरांच्या मुद्द्यांवर हं, एकत्र येऊन कोणत्या पद्धतीने एक अ, विकासाचं एक जे मॉडेल एक आपल्याला पाहिजे, म्हणजे नुसतीच टीका न करता विकासाचं जे मॉडेल आपण अभिप्रेत आपल्याला आहे, ते विकासाचं मॉडेल कसं आणता येईल, त्याच्याबद्दलचं प्रबोधन लोकांमध्ये जाऊन कसं करता येईल, त्याच्याबद्दलचं राजकारण उभं कसं करता येईल. त्यामुळे मला वाटतं की आत्ताचं शहराचं राजकारण भाजप आणि आरएसएस कसं करतं, तेढ तयार करतं, हिंदू मुसलमान आणतं, कुठल्या तरी मंदिर मस्जिदचे वाद आणतं, कुठले तरी काहीतरी पोस्टर्स लावतं. रंग शहराचं राजकारण रंग हे शोधतात बर का. आमच्या हा पुण्यामध्ये सगळे रंग शोधतात. मेधा रंग कुलकर्णी शोधतात खासदार आहेत, त्यांना फक्त एकच काम आहे, हिरवा रंग शोधायचा. तेवढं एक काम आहे त्यांचे. आणि तो नष्ट करायचा. हा, आणि तिथं भगवा म्हणून लावायचा. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो अनिरुद्ध, त्यांनी आता हळूहळू झाडं पण हिरवी आहेत ती पण नष्ट करायला. आता ते नाशिकमध्ये काय केलं, नाशिकमध्ये जे काय केलं, आणि आता ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईचं ते पण खाऊन टाकतात. हो, ते खारफुटी हा, पण नष्ट करायची. ती हिरवी आहे की नाही, बरोबर. मग नष्ट केली पाहिजे. खारफुटी पण नष्ट हे प्रश्न जे आहेत, म्हणजे अरे त्यांनी सगळं हेच केलं. तर ह्या सगळ्यामधनं लोकांचे प्रश्न, लोकांना असं वाटतं की वी आर अनहर्ड. आमचे प्रश्न कुठले आहेत, आमचे मुद्दे कोणते आहेत, जसं विद्यार्थ्यांना वाटतंय ना शिक्षणाच्या प्रश्नाबद्दल. बरं. नुसतं नीट आणि सीईटी आणि असं नाहीये प्रश्न, तो शिक्षणाचा प्रश्न आहे बेसिकली. हा जो सगळा जो भाग आहे त्याच्यामध्ये पर्यावरणाचे अनेक इश्यूज आहेत. पर्यायी राजकारण, पर्यायी विकास कसा असायला पाहिजे, हा इश्यू आहे. फक्त बिल्डर सेंट्रिक डेव्हलपमेंट नाही ना, तुम्हाला ती सिटिझन सेंट्रिक असली पाहिजे. एक सामान्य जो नागरिक आहे आणि मग राजकारण तसं उभं राहिलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे योग्य राजकारण जेव्हा उभं राहील ना, तेव्हा हे गढूळपणा सगळा जाईल. राहुल गांधींच्या बद्दल ना एक मुलाखत ना, एका एका एक एंटरप्रेन्युअर होता. त्यांनी अलीकडे एक मुलाखत त्याच्या ब्लॉगमध्ये दिली होती, त्याच्या Instagram हँडलवरती. तो काय म्हणतो माहितीये, तो राजकारणात वगैरे नाही. तो म्हणतो की राहुल गांधी ना अनेक वर्षापूर्वी भेटले होते, जेव्हा तुम्हाला ते माहित पण नव्हते, तुम्ही वेगळ्याच नावाने त्याला ओळखत होतात त्यांना. त्यावेळी म्हणाले की मला राहुल गांधींनी एक गोष्ट त्यावेळी आम्ही काही स्टुडंट्स होतो आणि आम्हाला सांगितली, आणि ती माझ्या जीवनातनं कधीच मी विसरणार नाही. ते म्हणाले की एक ग्लास आहे, त्याच्यात गढूळ पाणी होतं, माती भरलेलं पाणी होतं. काय करायचं त्याचं, ते गढूळ ते ओतता नाही येत म्हणाले. ओतून नाही टाकता येत. नवं पाणी भरायचं असं असं नाही करता येत. तर मग आता तू बदलशील कसं? हे आपल्या देशाचं राजकारण आहे. हं, सगळं गढूळ झालंय. सगळा चिखल झालाय. तर म्हणाला की एकच उपाय आहे. शुद्ध पाणी ओतत राहा त्याच्यात. हं. ओतत राहा, ओतत राहा, ओतत राहा. ओव्हरफ्लो होईल आणि एक स्टेज अशी येईल की हळू सगळं जी गढूळपणा आहे तो निवळलेला असेल. ऍक्च्युली हेच तयार करायचंय. संगम काय किंवा हे काय, लोक वेड्यात काढू देत. ते मिशनरीच काम आहे. ते हं, मिशनच आहे. ते हं. मान मोडूनच करावं लागणार आहे. बरोबर. ते निस्वार्थीपणेच करावं लागणार आहे. पण त्याच्यातनच, आणि गांधीचा हाच मार्ग आहे. हं, गांधींचा हाच मार्ग आहे की तुम्ही एक ते विजन आणि मिशन घेऊन करत राहा, करत राहा, करत राहा. एक स्टेज अशी येईल की जेव्हा सारं हे बदललेलं असेल. हं. सो मला असं वाटतं की त्याच दृष्टिकोनातनं हे केलं पाहिजे आणि तशाच पद्धतीने हे चाललंय. त्यामुळे शहराचं राजकारण या अर्बन ऍक्शन ग्रुपमधनं एक वेगळा इनिशिएटिव्ह आहे. कारण महाराष्ट्र ना आता 60% 65% जवळजवळ शहरी झालाय. बरोबर आहे.
फास्टेस्ट अर्बनायझेशन ज्या राज्यात आहे असं महाराष्ट्र हे राज्य आहे. आणि हे कळत नाही आहे या लोकांना. भयानक वाईट राजकारण सगळं चाललेलं आहे. भयानक भयानक भयान शहरं तयार होत आहेत. हम्म. शहरांमधल्या समस्या भयान होत आहेत. मग त्याच्यातनच काँग्रेसची शहरांची नवीन लिडरशिप या तरुणांच्या माध्यमातून तयार करण्यासाठीच हे अर्बन ऍक्शन ग्रुप आहे. बर. आणि ते आता या महिन्यापासून आपण सुरुवात करतोय त्याला. आणि म्हणजे आता आपण या मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे येऊ. आज म्हणजे अनेक वेळेला असं होतं की ज्या ज्या वेळेला कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात किंवा काय, तर असं होतं की एक तात्कालिक परिस्थितीमध्ये एक आयडियल स्टेट डिफाईन केली जाते, की ही एक स्टेट आपल्याला अचीव्ह करायची आहे. आणि कालांतराने तीही बदलते आणि मग तिथून एक एक स्टेप अशा मागे येत येत मग मी आज काय करायला पाहिजे, म्हणजे समजा 2 वर्षांनी किंवा 6 महिन्यांनी मला ही एक आयडियल स्टेट आहे, तिथपर्यंत जायचं आहे. तर 6 महिन्यांनी जायचं असेल तर 5व्या महिन्यात काय असेल, 4थ्या महिन्यात काय असेल, 3ऱ्या महिन्यात काय असेल, असं करत करत उद्या काय असेल, असं एक बघायला लागतं. तर मला असं तुम्हाला विचारावंसं वाटतं की हे आपण पाहिलं की जगाभरात असेल संगम आहे, नंतर संघटन सृजन झालंय, तो कार्यक्रम झाला. पण शेवटी प्रत्येक राजकीय पक्ष हा निवडणुकीच्या यशापयशावरतीच त्याचं यश खरं जाणलं जातं. आणि 2029 ची निवडणूक आहे ती 3 वर्षांनी आहे. तर मला जर का असं बघायचं असेल की 2029 ची आयडियल स्थिती काय असेल, तर मला एक काँग्रेसबद्दल सहवेदना असलेला किंवा काँग्रेस हे हाच योग्य राजकीय पक्ष आहे असा विचारांचा असलेला मी माणूस आहे. तर त्यावेळेला 2029 मध्ये काँग्रेसची सत्ता आली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे ती एक आयडियल स्टेट आहे असं मला वाटतं. तर ह्या संदर्भामध्ये येत्या 3 वर्षात आम्हाला संघटनेच्या पातळीवरती, त्यानंतर नागरिकांचे प्रश्न, म्हणजे आता जर का आपण हे युवकांचं आंदोलन पाहिलं, तर एक मोठा भडका उडाला त्याचा, कारण युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडली गेली. आणि हे काँग्रेस करत होतं. अनेक ठिकाणी काँग्रेसने ही आंदोलनं केली. तर 2029च्या निवडणुकीमध्ये आम्हाला जर का सामोरं जायचं असेल, तर येत्या 3 वर्षात आम्हाला काँग्रेस संघटनेकडनं युवकांचे प्रश्न असतील, शहरांचे प्रश्न असतील, रहदारीचा प्रश्न असेल, पोल्युशनचा प्रश्न असेल, वेगवेगळे प्रश्न आहेत. इथे आम्हाला काँग्रेसच्या संघटनेकडनं कोण कोणत्या प्रकारची आंदोलनं आम्हाला बघायला मिळतील, कोणत्या प्रकारे तुम्ही हे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन सत्ताधाऱ्यांना धारेस धराल, हे आम्हाला कसं बघायला मिळेल? मी जे काय मांडतोय ती अर्थातच माझी स्वतःची, आणि आपण सुरुवातीलाच ज्याबद्दल आपण आधी बोललो होतो की ही माझी व्यक्तिगत मतं आहेत. आणि बरोबर. काँग्रेस हा असा पक्ष आहे की ज्याच्यामध्ये व्यक्तिगत मतं तुम्ही मांडू शकता, त्याच्यामध्ये काहीच म्हणजे आडकाठी ही नसते. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही काय पक्षाची भूमिका किंवा या स्वरूपात मी नाहीये, मांडत नाही. परंतु मला असं दिसतं ह्या दोन गोष्टी आहेत, आणि त्या दोन गोष्टी आहेत याची पूर्ण जाणीव ह्या सगळ्या काम करणाऱ्या आमच्या सगळ्या गटाला, ग्रुपला आणि विस्तृत प्रमाणावर विस्तृत ह्याच्यामध्ये परिप्रेक्षामध्ये काँग्रेसमध्ये पण ही भूमिका अगदी लोक क्लिअर आहेत त्याच्याबद्दल, विशेषतः नेतृत्व जे आहे ते. एक म्हणजे निवडणूक आपल्याला जिंकायचीच आहे, आणि ती ह्याच वेळची निवडणूक, 2029 ची निवडणूक, आणि सगळे जे आहेत कंबर कसून त्याच्यासाठी पाठी लागलेले आहेत. आत्ता, अगदी आत्ता झालेली SIR कॅम्पेन, ओके, SIR कॅम्पेन जर तुम्ही बघितलीत आणि SIR ट्रेनिंग जी झाली ती जर तुम्ही पाहिलीत, तर अनिरुद्ध, तुम्ही अक्षरशः तुम्हाला आश्चर्य वाटेल की किती कमी दिवसामध्ये हे SIR प्रक्रियेचं ट्रेनिंग हे गटागटामध्ये झालं. सिव्हिल सोसायटीची मदत घेऊन, काँग्रेसच्या मित्रमंडळींची मदत घेऊन, या सगळ्यासाठी BLAs तयार झाले. म्हणजे BL जे BLAs आहेत, BLA 1, BLA 2 यांच्या नेमणुका झाल्या. आता मला अगदी नंबर तोंडपाठ नाहीये,
परंतु प्रचंड प्रमाणात आधी जो BLA 2 नव्हते, ते बूथला BLA 2 जे आहेत हे काँग्रेसनी महाराष्ट्र काँग्रेसला देता आले आणि ती अमेझिंग स्पीडनी या सगळ्या झालं. ऑनलाईन आणि ऑफलाईन ट्रेनिंग झाली प्रचंड, त्याच्या टीम्स तयार केल्या गेल्या आणि ती जागोजागी जाऊन ही प्रक्रिया सगळी झाली. त्यामुळे प्रचंड प्रमाणात त्यामुळे मला एक नक्की विश्वास आहे की काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, नवीन पदाधिकाऱ्यांना, सगळ्या आपल्या काँग्रेसी ज्यांना म्हणता येईल त्या सगळ्यांना आता इलेक्शन्स माहिती आहेत, आता इलेक्शन्स जिंकायची आहेत, याच्याबद्दल सगळेजण ठाम आणि एकजूट आहेत. आत्ता हं. अगदी काल तुम्ही बघाल की हर्षवर्धन दादा एक एक वाद तयार झाला गुंगी गुडिया आणि या सगळ्या वक्तव्यावरती. पण पहिल्या प्रथम जर तुम्ही बघाल, सगळे नेते, काँग्रेसचे सगळे नेते, शीर्ष सगळे नेते स्टेट मधले हे एका सुरामध्ये होते. हं. हे चित्र नव्हतं आधी. आज हे बरोबर. चैतन्य जे तयार झालंय आणि आज जे एक एक समज तयार झाला की आता, आणि हर्षवर्धन दादांबद्दल पण जो हे आहे ना की हा स्वार्थाच्या पलीकडला माणूस आहे, हे जे लक्षात आलंय ना, त्याच्यातनं ही एकजूट आणि हे तयार झाले. आणि वी आर कमिटेड. आम्हाला हे बघायचंय की 2029ला आपण सगळे मिळून, म्हणजे फक्त काँग्रेस नाहीत, आपल्या सगळ्या म्हणजे या लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या सगळ्यांना हे पाहिजे की RSS आणि BJP या देशातनं, या म्हणजे इलेक्ट्रोल या सगळ्यातनं ही हद्दपार झाली पाहिजे आणि काँग्रेस आणि इंडिया आघाडी ही सत्तेत आली पाहिजे. याच्याबद्दल काहीच नाही, म्हणजे ती तयारी आहेच. SIR पासनंच मी उदाहरण दिलं की ती तयारी आहे. वॉर फुटिंग वरती ती तयारी आहे. आणि मी मगाशी जे म्हटलं, त्या प्रक्रिया 2 भागात आहेत. एक म्हणजे सातत्याने या गोष्टी करायला पाहिजेत आणि जरी सत्ता आपली आली, त्याच्यानंतरही संगम सारखे सगळे उपक्रम सुरू राहणार, कारण मिशन आहे. आणि हे हं. हे मध्ये सुटलं, हाच तर प्रश्न झाला ना. बरोबर. म्हणजे नेहरू, इंदिरा त्या काळातले ज्या गोष्टी असतील त्या नंतर सुटल्या आणि त्याच्यातनं अ, ज्या ज्या काही ज्या काही समस्या आल्या त्या सगळ्या आल्या की राजकारणच कळेनासं झालं. ते उभं कसं करायचं हे कळेनासं झालं. मुद्द्यांवरती प्रश्न कसे, मुद्दे आणि प्रश्नांवरती कसं उभं राहायचं तेच कळेनासं झालं. हे होऊ नये म्हणून सातत्याने मिशन मोडमध्ये जाऊन हे काम हे आम्ही करतच राहणार. संगमचं काम हे सुरूच राहील. लाँग टर्म आहे ते. ते जेव्हा 20, 25, 30 वर्ष होईल, त्याच्यानंतर त्याच्यातनं काही गोष्टी आपल्याला नक्की अ, पाहाव्या, म्हणजे होताना दिसतील. आणि बरोबर. आपलं राज्य आल्यानंतर सुद्धा लोकांना, सत्तेतल्या लोकांना वठणीवर ठेवणं हे सुद्धा आपलं काम असेल. खरं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे लाँग टर्म काम आहे, ते सातत्याने करत राहिलं पाहिजे. आणि ते अ, पण त्याचबरोबर आत्ता ही निवडणूक जिंकायची याच्याबद्दल कोणतीही शंका मनामध्ये नाहीये. आणि त्याचसाठी राहुल गांधी असतील, त्याचसाठी आपले म्हणजे खरगे साहेबांचं नेतृत्व असेल, ते अगदी क्लॅरिटीनी ही कामं चालू आहेत. शिर्के साहेब, तुम्ही इथे आलात आणि आमच्याबरोबर संवाद साधलात. कारण असं आहे, की ह्या गोष्टी कोणाला माहितीच नसतात, की काय चाललंय ह्याच्याबद्दल कल्पनाही नसते आणि संवाद लोकांशी जो ग्रासरूट लेव्हलचा संवाद आहे, हा संवाद सातत्याने राहिला नाही, तर मग अवघड परिस्थिती होऊन बसते. पण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ह्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिलीत. या उपक्रमांमध्ये सामील कसं होईल याबद्दलची माहिती दिलीत. त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. अनिरुद्ध, मला अजून एक गोष्ट इकडे फक्त नोंद करावीशी वाटते. जसं ना आता सोशल मीडियावरती तुमचं सगळं हे व्हायरल होतंय, तसं मला एक सगळ्यांना सांगायची इच्छा आहे, की राहुल गांधींचं पेज असेल, मग Instagram पेज असेल किंवा सोशल मीडिया पेज असेल, INC महाराष्ट्र, इंडियन नॅशनल काँग्रेस महाराष्ट्र, हे महाराष्ट्र काँग्रेसचं पेज असेल, हर्षवर्धन सपकाळांचं पेज असेल, तर त्या पेजेसवरती ना तुम्ही आवर्जून ते सबस्क्राईब करा. कारण हं. आपल्या मंडळींचं कसं होतं, की अरे काँग्रेस काय करत नाहीये, काय कळतंय कळत नाही. मीडिया तुम्हाला हे नाही देणार आहे. आणि बरोबर आहे. तुम्ही सबस्क्राईबच केलं पाहिजे. आणि दुसरं एक फायदा आणि दुसरी एक गोष्ट करणं, आपलं म्हणजे तुमचं पेज हे असलं तरी सुद्धा, जेव्हा त्याच्यावर चर्चा व्हायला सुरुवात होते खाली,
हां. म्हणजे कमेंट्समध्ये तुम्ही जेव्हा जाऊन लिहिता काहीतरी, की शाबास, बरोबर किंवा काही वाईट साईट पण लिहिता, त्यावेळी ते पेज अधिक यायला लागतं. त्यामुळे माझं सगळ्यांना विनंती आहे, की सोशल मीडिया पेजेस काँग्रेसची महाराष्ट्राची खूप सुंदर झालेली आहेत. ऋषिकेश पाटील हो. हा कोल्हापूरचा मुलगा अतिशय तो अध्यक्ष आहे आणि काय काम मस्त करतोय. म्हणजे डिवोटेड आहेत. 10 जणांची त्यांची टीम आहे. ती किती डिवोटेड आहे. मुंबईत अगदी लहान-लहान मुलं आहेत. पण काय काम करतायत. कुठल्या-कुठल्या गावातनं येऊन काँग्रेससाठी काम करायचं म्हणून करतायत. सो तुम्ही त्या पेजेसवर जा. त्या पेजेसना सबस्क्राईब करा आणि नुसतंच नाही तिथे रोज काहीतरी कमेंट टाका. हे पण पॉलिटिकल काम आहे. खरंय, लाईक नुसता देऊ नका. तिकडे कमेंट टाका. काहीतरी येऊन बोला तिथे. हे खरंय, म्हणजे आपण म्हणतो ना, की आर-एस-एस आणि हे काम करतात मग. ही ही खरंय, अशी कामं आणि ते समजून काम करतात. Twitterवर पण जाऊन करा, रिपोस्ट करा, काही. पण सम इंटरॅक्शन्स आणि हे जर रोज केलं ना, ठरवून, नुसतं डम खरंय, स्क्रोलिंग करण्यापेक्षा तर खूप काम होईल माहितीये. तर खरंय. एवढं मला फक्त एक सांगायचं होतं. थँक यू सो मच. आणि हे थँक यू. गरजेचं आहे. असं झालंय, की हल्ली मी बघतो लाइक्स मिळतात, पण कमेंट्स येत नाहीत. आणि म्हणजे आपण ते सोशल मीडियाचा तो प्रभाव आहे. कारण आपण एंगेज होत नाही आणि एंगेज होणं हे अत्यंत गरजेचं आहे. एंगेज झालात डेमोक्रेसी ओन्ली वर्क्स इफ यू गेट एंगेज्ड. अदरवाईज इट डझंट वर्क. पुन्हा एकदा आपले आभार थँक यू आणि हा संवाद अनिरुद्ध कायम मला बोलवल्याबद्दल आणि हे सगळं सांगण्याचं या ठिकाणी मला अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल थँक यू सो मच. थँक यू.